शतकानुशतकांचं ज्ञान जे जीवनाला दिशा देतं. ही आहे विस्डम प्रवाह. आजपासून जवळपास 700 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका तरुण बहिष्कृत संताने एका अशा ग्रंथाची रचना केली जो पुढे जाऊन एका संपूर्ण संस्कृतीचाच पाया बनला. हो, आज आपण बोलणार आहोत त्याच महान ग्रंथाबद्दल, ज्ञानेश्वरी. आता बघा, ही काही सामान्य रचना नाहीये, तर हे आहे श्रीमद भगवद्गीतेवरचे एक भाष्य. हो, तीच भगवद्गीता जिला आल्डस हॅक्सले सारख्या मोठ्या विचारवंताने संपूर्ण मानवजातीच्या शाश्वत तत्वज्ञानाचा एक महत्त्वाचा भाग मानलाय. आणि ज्ञानेश्वरीने काय केलं तर हेच मोठं वैश्विक ज्ञान अगदी सामान्य माणसांपर्यंत आणून पोहोचवलं. मग साहजिकच प्रश्न पडतो की या तत्वज्ञानावरचं 700 वर्ष जुनं भाष्य आज इतकं विशेष का मानलं जातं. चला तर मग याच ग्रंथाची गोष्ट आपण आज उलगडून पाहूया आणि शोधूया की 700 वर्षांनंतरही ज्ञानेश्वरी इतकी पूजनीय आणि क्रांतिकारक का आहे. बरं, या क्रांतीची मुळं समजून घ्यायची असतील ना, तर आपल्याला वेळेत खूप मागे जावं लागेल. थेट 13व्या शतकातल्या महाराष्ट्रात, एक असा काळ जिथे समाज जणू 2 वेगवेगळ्या जगांमध्ये विभागला गेला होता. तो काळ होता राजा रामदेव राय यादव यांच्या राजवटीचा. कल्पना करा, त्यांचा दरबार म्हणजे विद्वान, तत्वज्ञ, कलाकार ह्या सगळ्यांचं एक मोठं केंद्र होतं. तिथे ज्ञानाची अक्षरशः उपासना व्हायची. पण एक मोठी पण आहे ते, हे सगळं ज्ञान होतं ना, ते फक्त त्या दरबाराच्या आणि काही मोजक्या लोकांच्या शिखरापुरतंच मर्यादित होतं. म्हणजे बघा, समाज एका विशाल पिरॅमिडसारखा होता, ज्याचा शिखर तर ज्ञानाने उजळून निघालेला होता, पण त्याचा जो विशाल पायथा होता तो मात्र पूर्णपणे अंधारात बुडालेला होता. म्हणजे विचार करा, हा समाज म्हणजे जणू 2 वेगवेगळी जगं होती. एका बाजूला होता उच्चभ्रू पुरोहित वर्ग, जो संस्कृतच्या अभेद्य भिंतीआड बसून मोठमोठ्या तत्वज्ञानावर चर्चा करत होता. ज्ञानावर त्यांची मक्तेदारी होती. आणि दुसऱ्या बाजूला होती सामान्य जनता, जी कठोर सामाजिक नियम आणि अंधश्रद्धेच्या ओझ्याखाली अक्षरशः दबून गेली होती. आणि याच अशा परिस्थितीत ज्ञानेश्वरांचा जन्म झाला. झालं असं की त्यांचे वडील विठ्ठलपंत यांनी संन्यास घेतला होता, पण नंतर गुरूच्या आज्ञेवरून ते पुन्हा गृहस्थाश्रमात परतले. समाजासाठी हा एक मोठा गुन्हा होता आणि त्याची शिक्षा त्यांच्या 4ही मुलांना अशुद्ध ठरवण्यात आलं आणि संपूर्ण कुटुंबाला समाजाने वाळीत टाकलं. आपल्या मुलांचं भविष्य तरी सुरक्षित व्हावं यासाठी ज्ञानेश्वरांच्या आईवडिलांनी काय केलं असेल, तर त्यावेळच्या धर्मपंडितांनी दिलेली एक अत्यंत कठोर शिक्षा त्यांनी स्वीकारली. ती म्हणजे जलसमाधी. आपल्या मुलांसाठी त्यांनी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. आता विचार करा, ज्ञानेश्वर आणि त्यांची 3 भावंडं लहान वयातच अनाथ झाली होती. समाजानं तर त्यांना आधीच नाकारलं होतं. या लहान मुलांवर किती मोठं संकट कोसळलं असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. पण म्हणतात ना, कधीकधी अशाच मोठ्या संकटांमधून काहीतरी क्रांतिकारक जन्माला येतं. आणि ह्याच अन्यायाच्या आणि बहिष्काराच्या अनुभवातून ज्ञानेश्वरांच्या आयुष्यातल्या सर्वात मोठ्या कार्याचा उदय झाला. तो ध्यास होता ज्ञानाला सर्वांसाठी खुलं करण्याचा, मुक्त करण्याचा. आता बघा, त्या काळात ज्ञानाची भाषा कोणती होती, तर संस्कृत. पण अडचण ही होती की ही भाषा म्हणजे ज्ञानाभोवतीची एक मोठी भिंत होती. ती फक्त काही ठराविक पुरोहित आणि विद्वानांनाच कळायची. सर्वसामान्यांना तिच्यातलं काहीच कळत नसे. आणि याच्या अगदी विरुद्ध होती मराठी, जी लोकांची भाषा होती, त्यांच्या रोजच्या जगण्याची, त्यांच्या सुखदुःखाची, त्यांच्या हृदयाची भाषा होती, जी प्रत्येकजण बोलायचा, प्रत्येकजण समजायचा. आणि इथेच ज्ञानेश्वरांनी एक क्रांतिकारक पाऊल उचललं. त्यांनी आपलं अत्यंत गहन असं भाष्य संस्कृतमध्ये नाही तर मराठीत लिहिण्याचा निर्णय घेतला. विचार करा, हा निर्णय किती धाडसी असेल. हे म्हणजे ज्ञानाचं खरंखुरं लोकशाहीकरण होतं. पण थांबा, गोष्ट फक्त भाषा बदलण्यापुरती मर्यादित नव्हती. ज्ञानेश्वरांनी त्या माध्यमातून जो संदेश दिला तो तर त्याहूनही जास्त क्रांतिकारक होता, अक्षरशः स्फोटक होता. आणि त्यासाठी त्यांनी निवड केली भगवद्गीतेची. ही निवडही त्यांनी खूप विचारपूर्वक केली होती, कारण ज्या सामाजिक अन्यायाचे चटके त्यांनी स्वतः सोसले होते त्यावर मात करायची असेल तर गीतेतल्या समानतेच्या तत्वज्ञानापेक्षा दुसरा मोठा आधार असूच शकत नव्हता. आणि मग ज्ञानेश्वरांनी लोकांच्याच भाषेत गीतेचा आधार घेत एक जबरदस्त संदेश दिला. ते म्हणतात, म्हणोनी कुळ जाती वर्ण हे आघवेची गा आकारण, एथ अर्जुना माझे पण सार्थक एक. याचा अर्थ अगदी सरळ आणि स्पष्ट होता की ईश्वराच्या दरबारात तुमचं कुळ, जात, वर्ण या सगळ्या गोष्टींना काहीही किंमत नाही, त्या निरर्थक आहेत. तिथे फक्त एकच गोष्ट महत्वाची आहे आणि ती म्हणजे भक्ती.
आता विचार करा, त्या काळातल्या समाजरचनेवर हा किती मोठा आणि थेट प्रहार होता. तर मग ज्ञानेश्वरांच्या या भाषिक आणि वैचारिक क्रांतीचा महाराष्ट्राच्या भविष्यावर नक्की काय परिणाम झाला? चला आता त्यांच्या या चिरस्थायी वारसावर एक नजर टाकूया. ज्ञानेश्वरी फक्त एक ग्रंथ म्हणून कपाटात राहिली नाही, ती लोकांची स्वातंत्र्याची ढाल बनली. तिने महाराष्ट्राच्या सामाजिक आणि धार्मिक जीवनाला एक नवा आकार दिला, आपल्या सांस्कृतिक ओळखीचा एक भक्कम पाया घातला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रश्न विचारण्याच्या बौद्धिक स्वातंत्र्याच्या भावनेला चालना दिली. म्हणूनच एका समीक्षकाने किती सुंदर शब्दात हे मांडले बघा, ज्ञानेश्वरी ही महाराष्ट्रीय संस्कृतीची ऐतिहासिक गंगोत्री आहे. म्हणजे जशी पवित्र गंगा नदी हिमालयातल्या गंगोत्रीतून उगम पावते, अगदी त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या संपूर्ण सांस्कृतिक जीवनाचा प्रवाह हा ज्ञानेश्वरीतून सुरू झाला. ज्ञानेश्वरांची ही 700 वर्षांपूर्वीची क्रांती आज आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावते की आजच्या काळात समानतेसाठी आणि ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण ह्या प्राचीन ज्ञानापासून नेमकी काय प्रेरणा घेऊ शकतो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?